नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बनवणार आहोत साबुदाणा खिचडी। तर आपण त्यासाठी लागणारे साहित्य जाणून घेऊया। जिरे, त्यानंतर हिरवी मिरची, बटाटे आणि शेंगदाण्याचं कूट। तर आपण आता प्रोसेस जाणून घेऊया। आधी कढई ठेवून त्याच्यात तेल तापून घ्यायचं आहे। त्याच्यात जिरेची फोडणी द्यायची आहे। त्यानंतर हिरवी मिरची ऍड करू आपण याच्यात। मिरचीला थोडं फ्राय करून घेऊ आणि त्यानंतर आपण याच्यात बटाटे मिक्स करू। यानंतर आपण बटाटे मिक्स करूया याच्यात आणि बटाटे चांगले शिजू द्यायचे। आपले बटाटे हे मस्त शिजून गेले आहे। याच्यात आपण साबुदाणे आणि शेंगदाण्याचं कूट आणि चवीपुरतं मीठ ऍड करून घेऊया। आता याला चांगलं मिक्स करून घेऊया। आता यांना झाकून घेऊ। मस्त तेवढ्यात शिजून जातील ते। झाकण ठेवू। एक 5-10 मिनिटांनी आपण हे झाकण खोलू। पाच 10 मिनिटांनी असं त्यांना चाळून घ्यायचे। त्यानंतर थोडं झाकून द्यायचं। थोडे वाफवले की त्यानंतर गॅस बंद करून द्यायचा। साबुदाणे रेडी होऊन जातील। तर आपले साबुदाणे हे रेडी झाले आहेत। आपण यांना आता सर्व करू शकतो। दही सोबत, हिरवी मिरची असं, त्यानंतर वेफर्स, चकली वगैरे याच्यासोबत आपण साबुदाणे खाऊ शकतो। परत लिंबू, छानशी अशी चव लागते त्यानंतर साबुदाण्यांना। असं छानसं असं सर्व करू शकतो आपण। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।